सुप्रभात सज्जन श्रोते हो. मध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. आजच्या निरूपणाचं शीर्षक आहे संत वैनतेय सदा निरामय. संस्कृत सुभाषित आहे, वासनायास्तथा वन्नेर ऋणव्याधी द्विषामपि स्नेह वैर विषाणाम यः शेषस्वाल्पोपि बाधते. वासना अग्नि ऋण व्याधी शत्रु स्नेह वैर विष फार पीडादायी ठरे यांचा अत्यल्पही अवशेष. म्हणजे विषय वासना असोत, अग्नी असोत, ऋण म्हणजे एखाद्याचं कर्ज असो, व्याधी म्हणजे शरीराचा आणि आधी म्हणजे मनाचा आजार असो, शत्रू म्हणजे अर्थातच आपले वैरी असोत, स्नेह म्हणजे आपल्या मित्रांबद्दलचा आपला प्रेमभाव असो, वैर असो शत्रूबद्दलचं वैरभाव असो, किंवा विष असो, म्हणजे वासना अग्नी ऋण व्याधी शत्रू स्नेह वैर आणि विष या एकूण वासना अग्नी ऋण व्याधी शत्रू स्नेह वैर विष या एकूण 8 गोष्टींपैकी अत्यंत अल्प असा अवशेष सुद्धा जरी मानवाच्या अंतरंगात शिल्लक राहिला तरी तो अत्यंत पीडादायी ठरतो. म्हणून वासना अग्नी ऋण व्याधी शत्रू स्नेह वैर विष फार पीडादायी ठरे यांचा अत्यल्पही अवशेष. अर्थात वासना अग्नी ऋण व्याधी शत्रू स्नेह वैर विष यांचा अत्यल्प अवशेष सुद्धा म्हणजे अत्यंत थोडा भाग सुद्धा जर माणसाच्या अंतःकरणात शिल्लक राहिला तर जीवाला त्याच्या जीवनात मोक्ष मिळण्याच्या दृष्टीने विचार करता अत्यंत पीडादायक तथा मोक्ष मार्गात अडथळा निर्माण करणाराच ठरतो. अगदी स्नेह मैत्री किंवा स्वकीय आप्तेष्ट मित्रांबाबतची ओढ सुद्धा ती किती का अल्प असेना जीवाच्या मुक्ती किंवा मोक्ष मार्गात अडथळाच ठरते व जीवाला पीडा देणारीच ठरते. मोक्ष याचा अर्थच सर्व तऱ्हेच्या विरोधी भावातून बिनशर्त सुटका तथा अभेद समभावाची अंतरंगात व व्यवहारी आचरणातही सुप्रस्थापित झालेली कायमस्वरूपी परमपावन शांती व त्यानुसार घडणारे सहज वर्तन हाच तो सहज क्रियायुक्त स्वरूप योग. नीट आहे का? मोक्ष याचा अर्थच सर्व तऱ्हेच्या विरोधी भावातून बिनशर्त सुटका तथा म्हणजे आणखी अभेद समभावाची अंतरंगात व व्यवहारी आचरणातही सुप्रस्थापित झालेली कायमस्वरूपी परमपावन शांती रूप व्यवस्था व त्यानुसार घडणारे सहज वर्तन हाच तो सहज क्रियायुक्त स्वरूप योग. असा स्वरूप योगी व त्याचे जीवन कसे असते हे पाहण्यासाठी मेघवृष्टी ग्रंथात 23-24 वरती संत वैनतेय सदा निरामय हे काव्य 18/11/2003 रोजी ज्याचे प्रकटन किंवा स्फुरण झाले आहे त्याचा बोध घेणे प्रस्तुत प्रसंगी उचित ठरेल. आत्मोपनिषद ग्रंथात हेच काव्य 570 वरती आहे. तर आता काव्य बघा. संत वैनतेय सदा निरामय आदित्य नर्तन चैतन्य कीर्तन मधुर निनादे थेंब थेंब चाले वाहे झुळ झुळ निरंतर जळ संत तो निर्झर अंतरी निर्मळ नदीची एकाठी एकांती वसतो गंधित करीतो जनमन सारे भुजंग ही ज्याचे नादी वेडावला संत तो केवडा कैवल्याचा वेडा चंद्रादित्य तारे ग्रह तारे सारे पार ओलांडिले ज्ञात नभांगण मनाचे आकाश सांडियले मागे संत वैनतेय सदा निरामय. आता आदित्य नर्तन चैतन्य कीर्तन मधुर निनादे थेंब थेंब चाले त्याचा अर्थ एवढाच आहे की एखादा निर्झर खळाळतेपणी वाहत असतो आणि त्या खळाळतेपणी वाहणाऱ्या निर्झराचं पाणी हे आपल्या अंगावरती आदित्य नर्तन चैतन्य कीर्तन म्हणजे त्याच्या अंगावरती त्या पाण्यावरती आदित्याचा प्रकाश पडतो. म्हणजे झुळझुळ वाहणाऱ्या निरंतर झऱ्याच्या पाण्यावरती सूर्याचा प्रकाश पडतो त्यालाच आपण
आदित्य चैतन्य म्हटलेला आहे. आणि हा झरा झुळझुळ वाहताना जणू काही नर्तन करतो आणि आपल्या थेंबांचा मधुर निनाद म्हणजे आपलं पाणी वाहताना त्या पाण्याचं जी झुळझुळ वाहते ती झुळझुळ आणि त्या झुळझुळीचा जो निनाद आहे ते कीर्तन आहे. म्हणजे सारांशाने सतत निरंतर वाहणारा झरा, त्याचा पाण्याचा आवाज म्हणजे कीर्तन आणि त्याच्या पाण्यावरती सूर्यप्रकाश पडल्यानंतर गोड निनादात म्हणजे झुळझुळ आवाजात चालणारे कीर्तन आणि त्या पाण्यावरती परावर्तित होणारा सूर्यप्रकाश म्हणजे चैतन्य. म्हणून निरंतर वाहणाऱ्या झऱ्याच्या पाण्यावर चैतन्य रूपी प्रकाश सूर्याचा पडतो आणि तो निरंतर वाहणारा जो झरा आहे तो झुळ 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 असा मधुर निनाद करीत वाहतो. हे त्याचं कीर्तन. म्हणून झऱ्याच्या पाण्याचा आवाज म्हणजे कीर्तन आणि झऱ्याच्या पाण्यावर पडलेलं आदित्याचा प्रकाश म्हणजे चैतन्य. अशा अर्थी आदित्य नर्तन चैतन्य कीर्तन मधुर निनादे थेंब थेंब चाले. म्हणजे आवाज करत करत थेंबा थेंबाने हा झरा उड्या मारत मारत पुढे जात असतो. वाहे झुळ झुळ निरंतर जळ संत तो निर्झर अंतरी निर्मळ. म्हणजे झुळझुळ वाहणारा झरा हे त्याचं निनाद रूपी कीर्तन आणि त्या झऱ्याच्या पाण्यावरती जो प्रकाश पडतो सूर्याचा ते चैतन्य रूपी नर्तन. म्हणून आदित्य नर्तन चैतन्य कीर्तन मधुर निनादे थेंब थेंब चाले वाहे झुळ झुळ निरंतर जळ. झुळ झुळ असा आवाज करत निरंतर झऱ्याचे जळ वाहते. संत तो निर्झर अंतरी निर्मळ. तसा संत रूपी निर्झर संत रूपी झरा त्याच्या अंतरंगात पूर्णपणे निर्मळ असतो. म्हणून आदित्य नर्तन चैतन्य कीर्तन मधुर निनादे थेंब थेंब चाले वाहे झुळ झुळ निरंतर जळ संत तो निर्झर अंतरी निर्मळ. हे संत त्याच्या हृदयामध्ये अत्यंत निर्मळ असतो. आता नदीची काठी एकांती वसतो गंधित करीतो जनमन सारे भुजंगही ज्याचे नादी वेडावला संत तो केवडा कैवल्याचा वेडा. म्हणजे केवडा आणि संत या केवडा आणि संत हे सर्वसाधारण नदीच्या काठावरती किंवा एखाद्या झाडाच्या सावलीमध्ये असे जगापासून दूर राहत असतात. म्हणून केवडा जसा नदीच्या काठावर राहतो तसा संत साधू सुद्धा नदीच्या काठावर एखाद्या विस्तीर्ण झाडाच्या छायेखाली आसनस्थ झालेला असतो. परंतु नदीची काठी एकांती वसतो गंधित करीतो जनमन सारे. आता गंधित करीतो जनमन सारे म्हणजे सर्व लोकांची मन गंधित करतो. भुजंगही ज्याचे नादी वेडावला आणि ज्याचा नाद प्रत्यक्ष सापाला सुद्धा लागला संत तो केवडा कैवल्याचा वेडा. म्हणजे नदीच्या काठी केवडा राहतो आणि नदीच्या काठी साधू एखाद्या विस्तीर्ण झाडाच्या विस्तीर्ण सावलीखाली राहतो. तर नदीच्या काठी राहणारा केवडा आणि नदीच्या काठी झाडाच्या सावलीखाली राहणारा साधू हे दोन्ही खऱ्याखुऱ्या अर्थाने केवडा म्हणजे ज्याला आपण म्हणतो गंध पसरवणारे विश्वात गंध पसरवणारेच आहेत. केवडा नदीच्या काठी राहतो आणि त्याचा गंध सर्व दूर जातो. साधू सुद्धा एकांतात नदीच्या काठी झाडाच्या छायेखाली राहतो आणि त्याची सुद्धा प्रसिद्धी दूरवर तशी राहते जसा केवड्याचा सुगंध दूरवर जातो. आणि केवड्याचा नाद प्रत्यक्ष सापाला सुद्धा असतो. म्हणजे केवडा शोधत शोधत माणसंही येतात आणि केवड्याच्या बलात राहण्यासाठी त्या सुगंधाला भाळून सर्प किंवा विषारी नाग सुद्धा येतात. त्याच पद्धतीने संतांना भेटण्यासाठी दुर्जन सुद्धा येतात. जसं केवड्याला भेटण्यासाठी साप येतो आणि संतांना भेटण्यासाठी सज्जनी येतात. जसं केवडा काढण्यासाठी माणसं त्या नदीच्या काठावर येतात. म्हणून नदीच्या काठी राहणारा केवडा आणि साधू हे दोन्ही सुगंधित केवड्याप्रमाणेच आहेत. केवड्याचं शरीर सुगंधित आहे
म्हणजे केवड्याची पाती सुगंधित आहे, त्या सुगंधाला भुलून लोक येतात आणि तो केवडा काढतात. आणि त्या सुगंधाला भुलून विषारी साप सुद्धा येतो आणि त्या केवड्याच्या बनात राहतो. तसंच साधू संतांना भेटण्यासाठी अनेक सज्जन साधी माणसे सुद्धा येतात. नव्हे त्यांची कीर्ती ऐकून दुर्जन सापासारखे दुर्जन सुद्धा त्यांच्या भेटीला सहवासाला येतात आणि तिथे जाऊन ते नम्र होतात. या अर्थाने नदीची काठी एकांती वसतो, गंधित करीतो जनमन सारे, भुजंगही जाचे नादी वेडावला, संत तो केवढा कैवल्याचा वेडा. लोक केवड्यासाठी वेडे असतात, साप केवड्यासाठी वेडा असतो आणि संत मात्र कैवल्याचा वेडा म्हणजे केवळ असणे म्हणजे पूर्ण मुक्तीसाठी वेडा असतो. चंद्रादित्य तारे ग्रह तारे सारे, पार ओलांडिले ज्ञात नभांगण. संताचं मन परमशांत असतं आणि त्याचं मन खरं तर शरीराबाहेर येऊन उन्मन होतं आणि त्याच्या उन्मनी मनाने चंद्र सूर्य ग्रह तारे संपूर्ण नभांगण ओलांडून मनाचे आकाश सांडिले मागे, मनाचं आकाश सांडून जो विश्वाकाशात उन्मनी झाला, व्योमामध्ये जाऊन जो व्योमकेश झाला, असा हा संत. संत वैन तेज सदा निरामय म्हणजे आकाशात विहरणारा गरुड आणि मनाचे आकाश मागे टाकून ब्रह्मामध्ये झेप घेणारा संत, हे दोन्हीही खरे तर वैन तेज म्हणजे गरुडच आहेत. मात्र संत वैन तेज सदा निरामय, मात्र संत रूपी गरुड हा नेहमीच आधी व्याधी रहित पूर्णपणे मोक्ष आकाशात भरारी घेणारा मोक्ष रूप वैनतेय म्हणजे गरुड असतो. तर संत वैनतेय सदा निरामय हे काव्य परत नीट ऐका. आदित्य नर्तन चैतन्य कीर्तन, मधुर निनादे थेंब थेंब चाले, वाहे झुळ झुळ निरंतर जळ, संत तो निर्झर अंतरी निर्मळ, नदीची काठी एकांती वसतो, गंधित करीतो जनमन सारे, भुजंगही जासे नादी वेडावला, संत तो केवडा कैवल्याचा वेडा. चंद्रादित्य तारे ग्रह तारे सारे, पार ओलांडिले ज्ञात नभांगण, मनाचे आकाश सांडिले मागे, संत वैनतेय सदा निरामय. या 3 कडव्यात शेवटच्या ओळीमध्ये संतांची खूण सांगितलेली आहे. पहिल्या कडव्यात म्हटलेलं आहे संत तो निर्झर अंतरी निर्मळ. दुसऱ्या कडव्यात म्हटलेलं आहे संत तो केवळा कैवल्याचा म्हणजे मोक्षाचा वेडा. तिसऱ्या कडव्यात शेवटच्या पंक्तीत म्हटलेलं आहे संत वैनतेय सदा निरामय म्हणजे संत अंतर्बाह्य निरामय पूर्ण शुद्ध आणि खऱ्या अर्थाने दोषरहित असतात. असा हा निरामय संत प्रत्यक्ष जीवनात वर्ततो कसा हे जाणण्यासाठी संजीवनी गाथेतील क्रमांक 43 ची अभंग रचना स्वामी परमहंस स्वामी संजीवनी गाथेतील क्रमांक 43 ची अभंग रचना परमहंस स्वामी स्वरूपानंदांची ही जी अभंग रचना आहे ती त्याच गाथेमध्ये 524 वर दिलेली आहे. म्हणजे संजीवन गाथेत 543 वरती 524 वरती परमहंस स्वामी स्वरूपानंदांनी जी एक अभंग रचना केलेली आहे ती रचना सुद्धा प्रत्यक्ष संत असतो कसा हे जाणण्याच्या दृष्टीने आस्वादन योग्य ठरणारी आहे. ती रचना बघा. प्रपंच विटाळापासून मोकळा झालो मी सोहळा आत्मरूप, नामरूप कुळ सांडोनी सकळ, झालो मी केवळ आत्मरूप, भेदभाव मळ गेला मंगळ, झालो मी केवळ आत्मरूप, जळात कमळ तैसा उपाधित, राहतो मी अलिप्त स्वामी म्हणे. जसं संत वैनतेय सदा निरामय याच्यामध्ये संत तो निर्धर अंतरी निर्मळ, संत तो केवळा कैवल्याचा वेडा, संत वैनतेय सदा निरामय अशा संतांच्या खुणा सांगितलेल्या आहेत. तशाच येते 4 कडव्यामध्ये झालो मी सोहळा आत्मरूप, झालो मी केवळ आत्मरूप. सोहळा झालो म्हणजे आत्मा जो आहे तो परमपवित्र आहे. म्हणून जेव्हा माणूस स्वतः आत्मा म्हणून स्वतःला जाणू लागतो तेव्हा तो सर्वार्थाने पुनित पवित्र होतो. म्हणून झालो मी सोहळा आत्मरूप, झालो मी केवळ आत्मरूप. आणि असा केवळ पुनित आत्मरूप जो असतो तो आत्मरूप नसून प्रत्यक्ष आत्मा म्हणूनच अद्वय आत्मा म्हणूनच असतो. पुढे
परत झालो मी केवळ आत्मरूप. म्हणजे एकदा का आपण आत्मा आहोत हे लक्षात आलं की असा माणूस आत्मरूप होतो आणि खऱ्या खुऱ्या अर्थाने सोहळा होतो, पुनीत होतो, पवित्र होतो. तो कैवल्य म्हणून, केवळ असणे म्हणून, आत्मा म्हणून उरतो. आणि असा हा झालो मी केवळ आत्मरूप असतो. तोच केवळ आत्मा असल्यामुळे सर्वांपासून अलिप्त म्हणून राहतो अलिप्त स्वामी म्हणे. म्हणजे झालो मी सोहळा आत्मरूप, झालो मी केवळ आत्मरूप, झालो मी केवळ आत्मरूप, राहतो अलिप्त स्वामी म्हणे. तर आता हा जो संजीवनी गाथेतील क्रमांक 43चा मान 24 वरील अभंग आहे तो एकदा परत पूर्णपणे म्हणतो. प्रपंच विटाळा पासून मोकळा, झालो मी सोहळा आत्मरूप, नामरूप कुळ सांडोनी सकळ, झालो मी केवळ आत्मरूप, भेदभाव मळ गेला मंगळ, झालो मी केवळ आत्मरूप, जळात कमळ तैसा उपाधीत, राहतो अलिप्त स्वामी म्हणे. जसं पाण्यामध्ये कमळ पूर्णपणे अलिप्त राहतो तैसा उपाधीत म्हणजे संसार रूपी कटकटी पासून स्वामी म्हणतात मी पूर्णपणे अलिप्त आहे. संसार रूपी उपाधी पासून मी पूर्णपणे अलिप्त आहे. जसं जळातील कमळ जळ आणि चिखलापासून अलिप्त असतो म्हणून राहतो अलिप्त स्वामी म्हणे. ही जी अखेरची ओळ आपणाला आजच्या म्हणून या अभंगातील राहतो अलिप्त स्वामी म्हणे, राहतो अलिप्त स्वामी म्हणे ही अखेरची ओळ आपणाला आजच्या निरूपणाची जी शीर्ष पंक्ती आहे. संत वैनतेय सदा निरामय, संत केवळ आणि केवळ परम पवित्र निरामय अंतरंग दोषरहित चित्त शुद्ध असलेल्या वैनतेयाप्रमाणे असतात. म्हणजे वैनतेय जसा आकाशात भरारी घेतो तसाच संत रूपी वैनतेय गरुड आत्मा आकाशात भरारी घेतो. म्हणून आत्मा आकाशात भरारी घेणारा संत वैनतेय सदा निरामय, आत्मा आकाशात भरारी घेणारा एकटा दुःखा संत हा एकटा दुःखा असतो. याचा अर्थच तो सर्वांपासून अलिप्त असतो. म्हणून आत्मा आकाशात भरारी घेणारा एकटा दुःखा अगदी दुर्मिळ संत हा एखाद्या गरुडासारखा आहे. तर आत्मा आकाशात भरारी घेणारा चित्त शुद्ध असलेला दुर्मिळ संत हा जणू काही गरुडासारखा त्या आत्मा आकाशात उड्डाण करणार आहे. आणि तो ज्यार्थी एकटा आहे त्यार्थी तो अलिप्त आहे. म्हणून राहतो अलिप्त स्वामी म्हणे ही स्वामींच्या अभंगातील अखेरची ओळ आणि आपल्या आजच्या निरूपणाची प्रथम निरूपणाची शीर्षक पंक्ती संत वैनतेय सदा निरापय. तर संत वैनतेय सदा निरामय आणि राहतो अलिप्त स्वामी म्हणे या दोन्ही ओळी नीट पाहिल्या तर आपणाला हे सांगतात की आधी व्याधी रहित असणाऱ्या मुक्त वैनतेयाप्रमाणे मुक्त आकाशात संत संचारी असतो. आणि असा मुक्त आकाशात संचारी करणारा संत रूपी वैनतेय संत रूपी गरुड हा नेहमीच सर्वांपासून अलिप्त असतो. म्हणजे संसाराच्या उपाधीपासून लिगाडापासून भानगडीपासून अलिप्त असतो. म्हणून संत वैनतेय सदा निरामय म्हणजेच राहतो अलिप्त स्वामी म्हणे या दोन ओळीची सांगड इथे घालण्यात आलेली आहे. आणि या दोन्ही ओळी आपल्याला हेच सुचवतात की आत्मा आकाशात मुक्त वैनतेयाप्रमाणे फिरणारा संत हा सर्वस्वी आधी व्याधी रहित अभेद दृष्टीचा असतो. आणि असा अभेद दृष्टीचा आधी व्याधी रहित असणारा संत रूपी वैनतेय जो सर्व पाठी टाकून आकाशात फिरतो तो स्वाभाविकच स्वामीने ते म्हटल्याप्रमाणे राहतो अलिप्त स्वामी म्हणे. तो स्वाभाविकच स्वामी स्वरूपानंद म्हणतात तसा जगाच्या उपाधीपासून भानगडीपासून पूर्णपणे अलिप्त असतो. तेव्हा संत वैनतेय सदा निरामय आणि स्वामींच्या अभंगातील राहतो अलिप्त स्वामी म्हणे या दोन गोष्टीची जर आपण सांगड घातली तर या दोन्ही रचना एका अर्थी सारख्याच आहेत. म्हणजे संत हा सर्वस्वी सर्व सुखदुःख भावातीत असतो आणि सर्व आधिव्याधीपासून मोकळा असतो. तो जगाच्या उपाधीपासून पीडेपासून संसर्गापासून मोकळा असतो.
हेच या दोन्ही काव्यात सांगितलेले आहे. आणि अशा अर्थाने ही दोन्ही काव्य एकमेकाशी जवळीक साधणारी आहे याची सुस्पष्ट अनुभूती आपणाला येऊ शकेल. आता पुन्हा एकदा संत वैनतेय सदा निरामय आणि त्यासाठी स्वामींचा अभंग वाचून दाखवतो, तो ऐका. तदम संत वैनतेय सदा निरामय. आदित्य नर्तन चैतन्य कीर्तन मधुर निनादे थेंब थेंब चाले वाहे झुळ झुळ निरंतर जळ संत तो निर्झर अंतरी निर्मळ नदीची एक आठी कांती वसतो गंधित करितो जनमन सारे भुजंगई जाचे नादी वेडावला संत तो केवडा कैवल्याचा वेडा चंद्रादित्य तारे ग्रह तारे सारे पार ओलांडिले ज्ञातन भांगण मनाचे आकाश सांडिले मागे संत वैनतेय सदा निरामय. संतांची हीच लक्षणे वेगळ्या प्रकारे संजीवनी गाथेतील क्रमांक 43च्या अभंगामध्ये पान 24 वरती परमहंस स्वामी स्वरूपानंदांनी आपल्या पुढील अभंगात नोंदली आहे. तो अभंग असा आहे. प्रपंच विटाळा पासूनी मोकळा झालो मी सोवळा आत्मरूप नामरूप कुळ सांडोनी सकळ झालो मी केवळ आत्मरूप भेदभाव मळ गेला मंगळ झालो मी केवळ आत्मरूप जळात कमळ तैसा उपाधित राहतो अलिप्त स्वामी म्हणे. म्हणून आधी व्याधी रहित संत असतो. आता व्याधी म्हणजे शरीराचे रोग आणि आधी म्हणजे मनाचे रोग. मनाचे रोग म्हणजे भेदभाव ज्याला अमंगळ म्हणतात तो, आणि मनाचे रोग हे आधी होतात. मनामध्ये आधी भेदभाव किंवा विषमता निर्माण होते आणि मग त्याचे परिणाम शरीरावर व्याधी रूपात दिसतात. म्हणून ज्याचे मन निर्मळ त्याचे शरीर अनायासेच निरोगी राहते. म्हणून संत हे खऱ्या अर्थाने आधी रूपाने नसतातच. आधी रूपाने म्हणजे संतांच्या मनामध्ये कोणत्याही तऱ्हेची भेदाभेदाची अमंगळ लागण झालेली नसते. आणि जिथे भेदाभेदाची अमंगळ लागण नाही तिथे तो माणूस मुक्त आकाशात संचार करणाऱ्या गरुडाप्रमाणे निरामय म्हणजे अत्यंत पवित्र मुक्त आणि केवळ असणेपणी कैवल्य स्थितीत राहणारा असतो. हेच या दोन्ही अभंगातून वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलेले आहे. तरी सज्जन श्रोते हो, संत वैनतेय सदा निरामय हे निरूपण मेघवृष्टी किंवा आत्मोपनिषद मध्ये दिलेल्या काव्याच्या संदर्भात तपासून पाहाच. खेरीज या प्रसंगी जो क्रमांक 43चा संजीवनी गाथेतील स्वामी परमहंस स्वरूपानंदांचा जो अभंग दिला आहे त्याच्या संदर्भात सुद्धा हे दोन तुम्ही निरूपण तपासून पहा. म्हणजे संत वैनतेय सदा निरामय आणि हा 43 क्रमांकाचा स्वामी स्वरूपानंदांचा अभंग एकाच अर्थाने आपणाला सांगतात की ज्याने सर्वथा अंतरंगातून कुठल्याही तऱ्हेचा लेश रागाचा असो, लोभाचा असो, गुणांचा असो, अवगुणांचा असो, ज्याचं अंतःकरण गुणातीत झालं म्हणजे सत्वरज तमाच्याही पलीकडे गेलं असाच माणूस संत वैनतेय सदा निरामय असतो. किंवा असाच माणूस राहतो अलिप्त स्वामी म्हणे यासारखा जीवन जगू शकतो. या गोष्टीचा बोध आपणाला त्या संत वैनतेय सदा निरामय निरूपणातून घेता येईल तो आपण जरूर घ्यावा. आणि त्या योगे याच निधिध्यास मार्गे निशिदिनी आत्म्याचा ध्यास धरून याच अभ्यास योगाने याच अभ्यासाच्या मार्गाने आपण आपली पावले टाकत टाकत खऱ्या अर्थाने याची देही याची डोळा कैवल्य प्राप्ती करून घ्यावी अशी विनंती आपणा सर्वांना करतो. आणि तुम्हाला यामध्ये यश यावे अशी प्रार्थना ही त्या आत्मस्वरूपाला करतो. आणि आजचं हे निरूपण येथेच थांबवतो. धन्यवाद. सुदिन सुप्रभात अस्तु.